भारतीय नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून जिल्ह्यात सर्वत्र कायद्याच्या विरोधात आणि समर्थनात मोठ्या प्रमाणावर मोर्चे निघत आहे। परंतु यामुळे कायदा व्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याकरता नांदुरा आणि पिंपळगाव राजा पोलीस स्टेशनच्या वतीने शांतता कमिटीची सभा जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर दिलीप भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली। यावेळी ठाणेदार सारंग नवलकर, तहसीलदार राहुल तायडे प्रामुख्याने उपस्थित होते। या प्रसंगी डॉक्टर भुजबळ यांनी कायद्याबाबत सखोल अभ्यास करून त्याबद्दल मत बनवावं आणि सर्वच लोकप्रतिनिधी संघटना यांना मोर्चा काढण्याकरता परवानगी मिळणार नाही असंही सांगितलं। त्याचबरोबर अभिव्यक्ती स्वातंत्र्य असल्याने नागरिक स्वतःची मतं निवेदनाद्वारे व्यक्त करू शकतात, त्यामुळे जिल्ह्यात सर्वत्र शांततेचं वातावरण कायम ठेवण्याची जबाबदारी जागरूक लोकप्रतिनिधी, नागरिक आणि अधिकारी यांच्यावर आहे। या प्रसंगी शहर भाजपचे अध्यक्ष सुधीर मुरेकर, ॲडव्होकेट रफिक सेठ, सुरेश पेटकर, अकबर बादशाह, महिला आघाडीच्या रेणुका डागा यांनी शांततेचं आव्हान करत कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची ग्वाही दिली। जय हिंद। नागरिकत्व सुधारणा अधिनियम या विरोधामध्ये आणि समर्थनामध्ये अनेक आंदोलन या जिल्ह्यामध्ये प्रस्तावित आहेत। या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी आज नांदुरा पोलीस स्टेशन या ठिकाणी शांतता समिती सदस्यांची बैठक आयोजित करण्यात आलेली होती आणि मी सर्वांना धन्यवाद देईन की सर्व पीस कमिटी मेंबर्स यांनी या निमित्ताने या शहरातील लॉ अँड ऑर्डर यासाठी कोणताही प्रॉब्लेम निर्माण होणार नाही याबद्दल सहकार्याची भूमिका घेतलेली आहे। आंदोलन विरोधात असो किंवा समर्थनात असो, याबद्दल जे मोर्चे आहेत त्यांना कोणत्याही प्रकारची परवानगी पोलीस प्रशासन देणार नाही, परंतु त्यांची निवेदनं, त्यांचं म्हणणं योग्य त्या अथॉरिटीकडे, तहसीलदार असतील, SDM असतील, कलेक्टर महोदय असतील यांच्यापर्यंत पोहोचण्याची जबाबदारी या निमित्ताने मी घेतलेली आहे आणि माझी खात्री आहे की सर्व विरोधक किंवा समर्थक आम्हाला सहकार्य करतील। धन्यवाद। यावेळी पोलीस कॉन्स्टेबल इंगळे, राजपूत, निलेश पुंडे, गजानन जायभाये, प्रवीण आडे, गजानन मोरे, शिवाजीराव अरबट, अनिल इंगळे यांच्यासह पोलीस कर्मचारी उपस्थित होते। पुरुषोत्तम भातुरकर, विदर्भ न्यूज, नांदुरा।